अरविंद केजरीवालच्या संदर्भातही हीच गोष्ट झाली. त्याचं चांगलं वैशिष्ट्य म्हणजे कधीही नाही ते. आता तुम्हाला कदाचित तुम्ही जिथं बसला असाल ना, मला खात्री आहे की अरविंद केजरीवालकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल यार मी करू शकतो हे, आय कॅन चेंज असो, मी हे करू शकतो का, मी भले पाण्यापेक्षा घरातला असेल पण मी हा बदल घडवू शकतो. ही जी भावना आहे ना की मध्यमवर्गीयांना कायम असं वाटतं की नाही नाही हे आपलं काम नाही, आपण काम करू ना, 30-40,000ची नोकरी आहे ती शोधू आणि आपलं चाललंय ना, सकाळ संध्याकाळ आपलं व्यवस्थित चाललंय, पण दुपारी घरी येऊन मस्तपैकी घरात बसो. माझी एक मैत्रीण होती, तिला एक तहसीलदार मुलगा वगैरे सांगून आला, ती म्हणली की नाही मला नाही लागलं पाहिजे याच्याशी. म्हणाले असं काय करते, सुपर क्लास होणे. ती म्हणली नाही आता लेक्चरर मुलगा पाहिजे, दुपारी आरामशीर घरी येतो, फिस्कस नाही डोक्याला आणि तापही नाही. म्हणजे मी ऐकल्यानंतर मला वाटलं की म्हणजे हे काय झालं ना, म्हणजे कसलं मानसिकता आपण कुठल्या का तुम्हाला बाहेर पडायचं नको, मला लोकांनी मिसळायचं नको, मला ते म्हणजे माझ्या अनुभवाने मला काही घ्यायचं नाही. मला संध्याकाळी म्हणजे दुपारी घरी आला पाहिजे, हा संध्याकाळी निवांत असलं पाहिजे माझं घर. पण ही मानसिकता बदलण्याचा किंवा मला क्षण आणि बरं हे आलं म्हणजे काय आपली फार याच्यात नाही. त्या मुलीला कधी असं वाटलं असेल माझ्या मैत्रीला की अरे नाही नाही कशाला कसं करू ना, हा तहसीलदार आहे, कुठतरी लोक ते बाळू माफिया या लोकांची पंगा घेत बसेल, घराचं काहीतरी होणार नाही, त्या होणार नाही, असं सगळं होईल आणि हा कुठपर्यंत पुरेल ना, पुरून तहसीलदार झाल्याच्या नंतर शेवटी हा निलंबून होऊन घरी येईल. म्हणजे घर पण गेलं, दार पण गेलं, सगळंच गेलं, वाटवत झालं. त्याच्या बरं नाही की आपण एखादं शांत शोधू, अशी तिची मानसिकता होती. पण मला असं वाटतं की आत्ताच या ह्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल त्याचं चांगलं काय तर त्याने हे मध्यमवर्गीयामध्ये निर्माण केले की अरे नाही नाही आपण एकत्र आलो तर आपण हा बदल करू शकतो. आणि ही जी लोक आहेत जी वर्षानुवर्ष स्वतःची सिस्टीम पॅक करून बसलेले आहेत, बरं सिस्टीम पॅक जी करण्याचा प्रकार आहे तो फक्त राजकीय नेत्यांचा नाही बरं का, तो आपल्या नोकरीमध्ये सुद्धा आहे. तुम्ही लक्ष करा, आता जे फैसला 2 हरासमेंटच्या केसेस उभ्या झाल्या, स्वतंत्र कुमार आणि AK गांगुली, बरोबर आहे. 2 इंडियन मुली आहेत, त्यांनी असं सांगितलं की आमच्यासोबत असं झालं. हायकोर्टानं म्हणजे सुप्रीम कोर्टानं AK गांगुलींच्या विरोधामध्ये समिती नेमली, त्या समितीचा रिपोर्ट आला, त्यांनी सांगितलं की AK गांगुली हे दोषी आहेत, राईट. तर त्याच्यानंतर पुढे काय केलं सुप्रीम कोर्टानं, म्हणजे उठता बसता सुप्रीम कोर्ट फटके मारत असते की नाही हिने हे करावं, त्यांनी ते करावं, त्यांनी ते करावं. आणि तिथं तर तुमच्या समितीने सांगितलं की हा दोषी आहे आणि तरी सुप्रीम कोर्ट म्हणते की नाही आम्ही कम्प्लीट लॉज नाही करणार. स्वतंत्र कुमारच्या प्रकरणामध्ये आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सगळ्या मीडियावर, सगळ्या माध्यमामध्ये, सगळ्या पेपरमध्ये हे सांगत असतात की नाही हे खराब आहे, हे मूर्ख आहे, हा मूर्ख आहे. हे सुप्रीम कोर्टाचे आजच्या जजेस आहेत, म्हणजे आताचे येणारे जजमेंट्स आहेत. पण स्वतंत्र कुमारच्या बाबतीत कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की नाही तुम्ही यांचा फोटो नाही वापरू शकत, त्यांचा फोटो नका दाखवू स्वतंत्र कुमारचा, का तर त्याची बदनामी होते. सुप्रीम कोर्टाची म्हणजे कोर्टाची पण बदनामी होते, त्याच्यामुळे तुम्ही रिपोर्टिंग करताना पण हे नका करू. याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर ज्यावेळेस वेळ येते ना, कुठलाही सत्यमता कुठलाही माणूस तुम्ही आज बघा, तो माणूस असा बिनधास्त नाही वाटत. त्याच्या ह्याच्यात कुणी एंटर करायला लागलं ना, त्याच्या प्रवेशामध्ये कुणी यायला लागलं ना, घुसायला लागलं ना, ही माणसं इतकी सजग होऊन जातात, त्यांना असं वेळ लागलं असं वाटते का रे माझ्या ह्याच्यात कशी घुसता ना तुम्ही. आणि ती सिस्टीम या लोकांनी पॅक करून ठेवली, त्याच्यात तुम्ही घुसायचं नाही. तुम्हाला बोलायचं ना, तुम्ही काय बोलायचं ते बोला, पण आतमध्ये यायचं नाही. ही आमची सिस्टीम आहे, हे आम्ही बघू, आम्ही ठरवू. का तर सिस्टीमच्या म्हणजे या टेबलच्या बाजूला ठरवणार आहे, टेबलच्या या बाजूला फक्त ऐकणार आहेत, ते फक्त आपले असेच आहेत, म्हणजे दररोज येतात जातात. पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे याच लोकांनी तुम्हाला दिलं ना, तुमच्या टॅक्स मध्ये यांचा पैसा म्हणजे यांचा पगार निघतो, तुमच्या पैशामध्ये या लोकांना महत्व मिळतं, तुम्ही ठरवत म्हणून ते तिथं आहेत. पण हे लोक सगळ्यात विसरून जातात त्याच्यामध्ये त्या ओव्हर द टाइम. आणि ते टाइम विसरून जाण्याचं कारण असे की ह्या सिस्टीम आपण पॅक करून टाकलेल्या आहेत. तुम्ही मिलिटरीमध्ये जा, मिलिटरी सिस्टीम मध्ये कुठे गेले की पहिल्यांदा बोर्ड लावून टाकतात प्रोहिबिटेड एरिया, याच्या पुढे यायचं नाही. तुम्ही ते त्यांच्यावर बोलू शकता का, तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही मिलिटरीतल्या कुठल्याही धोरणावर आज सहज उठून टीका करू शकता का, नाही करू शकत. तुम्ही जजेसच्या कोर्टावर करू शकता का, नाही करू शकत. तुम्हाला तुमचा कलेक्टर भेटतो का, नाही भेटत. तुम्ही तुमच्या SP ला जाऊन डायरेक्ट भेटू शकता का, नाही भेटू शकत. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना किती वेळेस कुठल्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकता, सहज होऊ शकतं का, नाही भेटू शकत. मला आता माहित नाही तुमचे म्हणजे प्रिन्सिपल्स, तुमचे कॉलेज, तुमचे लेक्चरर्स ती तुम्हाला ऍक्सेसिबल आहे, पण तुम्ही सहज भेटू शकता का, मला पाहिजे म्हणून मला भेटायचंय का. माझ्याकडे प्रश्न आहे, भले मी चुकीचा असेल पण आय हॅव राईट टू पुट इट. मी डिसेंटली ठेवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला तुम्ही त्या जर तुम्ही तुमची इच्छा नसेल ना, तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही ते सोडून द्या ना. पण तुम्ही जर एकदा ठरवलेलं आहे की ही माझी जबाबदारी आहे, की मी जबाबदारीने पार पाडेल आणि तुम्हाला हे करावं लागेल, तर तेव्हा तुमची ती जबाबदारी आहे की तुम्ही ते ऍक्सेसिबल असलंच पाहिजे.
भले तुम्हाला 24 तास म्हणजे मला मध्यरात्रीचा प्रॉब्लेम आला, आता असं थोडंच होतं की आता एखाद्या मुलीला प्रॉब्लेम आला आणि ती म्हणणार का की नाही आता सकाळी होईपर्यंत मी थांबून जाते, पण असं आहे की त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचंच असतो. आणि जी माणसं नेतृत्वामध्ये ज्यांना असं वाटतं की आपली लिडरशिप आहे, जी आपली जबाबदारी आहे, त्या लोकांनी 24 तास नाही, त्यांच्यासाठी तो दिवस हा 36 तासाचा असला पाहिजे. 36 तास म्हणजे तास नाहीत वाढत, पण ती जबाबदारी वाढते. तुम्ही थोड्या मोठ्या पद्धतीने त्यांच्या समोर येता. अरविंद किंवा अण्णांनी लोकांना, त्या सत्तेत असलेल्या माणसांना हा सांगण्याचा प्रयत्न केला की ही जी सिस्टीम आहे ती तुम्हाला उघडी करायची, ती तुम्हाला ओपन करायची, तुम्ही ती केली पाहिजे. आणि तुम्ही जर ती करणार नसाल तर लोकांचा प्रक्षोभ वाढत जाईल आणि लोकांना बदल हवाय तो बदल होत जाईल. आता दुसरं, आपण जे सगळे आहोत ना, आता अरविंद केजरीवालवर आपण आता एवढे प्रेम करायला लागलो नाही की त्यांना आपल्याला एवढं सगळं चांगलं दिलेलं असतं. आपल्याला असं वाटतं की आता हा फेल झाला तर, आता ते काल सोमनाथ भारतीने तिकडे त्यांच्या मंत्र्याने प्रकारे केले की तो पोलिसांसोबत भांडला किंवा असं झालं तर आपल्याला, आपण खूप चांगलं असतो माणूस म्हणून, जे आपले लोक म्हणून जे आपल्या आत्मध्ये एक खूप चांगलं मन असतं. आता कुणीही, आता जगभरात असं दिसतं की अरब स्प्रिंग झालं, अरब देशामध्ये झालेली क्रांती असेल किंवा कुठल्याही, तर तिथं गोंधळ झाला, प्रचंड गोंधळ झाला, रक्त सांडली, लोकांवर गोळ्या चालवाव्या लागल्या, तिथं माणसे गेली, 100,000 लोक गेली. सिरियामध्ये अजूनही युद्ध सुरू आहे, इराकमध्ये युद्ध अजूनही संपलेलं नाही, अफगाणिस्तानमध्ये जशाच तसा गोंधळ आहे. पण तुम्ही आणि मी तुमच्याच पैकी आहे, तुम्ही आणि मी, मला असं वाटतं की आपण आपली पाठ थोपडून घेतली पाहिजे. का? वर्षभरापूर्वी एका माणसाला आपण लढताना बघितलं, आपण त्याला साथ दिली आणि एक थेंब रक्त न सांडता सुद्धा लोकशाही आपण त्याचं म्हणत असतो किंवा जी तत्व म्हणत असतो त्या तत्वांच्या माध्यमातून आपण त्याला सत्ता दिली. एक थेंबर तरी रक्त पुढे सांडलं. जगभर हे आज इतक्या सहज पद्धतीने सत्ता परिवर्तन होत नाही आणि लोक पण उभा टाकत नाही. आपण आपले जे मूल्य बाळगलेले ठेवलेले आहेत, आपण त्याला प्रतिसाद दिला आणि लोकांनी, दिल्लीतल्या लोकांनी ते सहज त्याला ती सत्ता दिली. त्याला सांगितलं की हा तू आता चालून दाखव, आणि तो आता चालून दाखवताना आपल्याला लक्षात येते की तो आता अडकवतो, म्हणजे नवीन असेल, म्हणजे असं तर होणारच नाही की ते एक दिवसामध्ये सगळं मिळालं. आपल्याला बरंच असं बरं आम्हाला न्यूज चॅनलवाल्यांना फार असतं की नाही आज हा चुकला फटके मला जरा नाही कम्प्लीट, म्हणजे आम्ही लोक ना अपॉर्च्युनिस्ट आहेत, फार अवसरवादी. आयुष्यात जे काही असू नये ना त्याच्यापैकी एक असू नये, त्याच्यानंतर म्हणते की तुम्ही अवसरवादी नसलं पाहिजे. पण आम्ही सकाळ उठलो की अवसरवादी असतो, सकाळ संध्याकाळ दुपार आम्हाला अवसर, आम्ही शोधत असतो कोण चुकवतो, आता कोण चुकतो, आता हा चुकतो का. आता राहुल गांधी ऐकत नसल्यानंतर आम्ही ऐकताना असं नाही ऐकत की हा आम्हाला काहीतरी याच्याकडनं आमचं काहीतरी एनरिचमेंट होणार आहे. आम्ही वाच बघत असताना असं असतो की काय चुकतो, काय करतो, आता बघतो जरा कसा बघतो आणि सापडला. मग आम्ही ते उचलतो, मग त्याला घेतो, त्याच्यावर 4 लोकांना बोलवतो, त्यांना बोलतो, बोलणारे बोलत राहतात, करणारे करत राहतात, लोकही आवडतात. त्याच्यातून चांगली गोष्ट होते एकच की संवाद घडत राहतो. अजून ती सिस्टीम तशीच आहे, त्या सिस्टीम तुम्हाला बदलायला लागतील, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत येत असतील. आता ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून 4 लोकांची मतं येतात, ते पण तिथं आता घेतली जात आहेत, ती सांगितली जात आहेत, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. अल्टिमेटली लोक आहेत, त्यांना जसा तो समाज हवा आहे, त्यांना जशी ती सिस्टीम हवी आहे तशी ती निर्माण करतील. एखाद्या गोष्टीवर आपलं भरपूर प्रेम आहे, पण ती सिस्टीम जर काम करत नसेल, एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम आहे पण ती गोष्ट जर काम करत नसेल तर ती सिस्टीम आपण गाडूनच टाकली पाहिजे, भले आपल्या त्याच्यावर कितीही प्रेम असो. नव्याचं आपण स्वागत केलं पाहिजे असं जास्त गोष्टीसाठी म्हणतो, ते याचसाठी की नाही होत, वेळेनुसार काही गोष्टी बदललेल्या असतात, जनरेशननुसार काही गोष्टी बदललेल्या असतात. माझी बघण्याची एखादी दृष्टी आणि तुमची पाठीमागून आलेली एखादी दृष्टी, म्हणजे बदल किती होतो बघा. म्हणजे